मोठी स्वप्न बघून व्यवसायाचा पहिला दिवस सुरू केला. वाटलं होतं आज आयुष्य बदलेल, पण पहिल्याच दिवशी रक्तही सांडलं आणि स्वप्नही मोडली. जेव्हा वाटलं हे सगळं संपलं, तेव्हा एका विचाराने आम्हाला रडवलं. पुढे काय झालंय बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा भावांनो. सकाळी घरातून निघताना डोळ्यामध्ये स्वप्न होती, पण संध्याकाळ होत आली तेव्हा डोळ्यामध्ये पाणी होतं. काही दिवसापासून मी एका नवीन सुरुवातीसाठी खूप मेहनत घेत होतो. मनामध्ये अनेक स्वप्न होती. स्वतःचा एक स्टॉल लावायचा आणि त्यातून काहीतरी नवीन उभं करायचं. आज तो दिवस आला होता. स्टॉलच्या जागेवर पोहोचलो. आजूबाजूला खूप गर्दी होती. मला वाटलं आजचा दिवस चांगला जाणार. ग्राहकाची वाट बघत होतो. लोक येत होते, बघत होते, पुढे जात होते. मनामध्ये थोडी चिंता सुरू झाली, पण स्वतःला समजवत होतो, सुरुवात आहे, वेळ लागेल. नंतर हळूहळू कस्टमर यायला चालू झाले, कारण व्यवसायात पहिली कमाई ही पैशापेक्षा जास्त आत्मविश्वास देते. पण नशीब आज माझी परीक्षा घेत होतं. अचानक अतिक्रमण विभागाचे अधिकारी आले. आजूबाजूला गोंधळ उडाला. आम्ही घाईघाईत सामान हलवत होतो. त्यामध्ये माझ्या बोटाला पण दुखापत झाली. रक्त येत होतं, वेदना होत होत्या, पण त्यापेक्षा जास्त दुखत होतं ते माझं मन, कारण डोळ्यासमोर माझे स्वप्न मोडताना दिसत होते. या दिवशी फक्त पैशाचं नुकसान झालं नाही, तर माझ्या आत्मविश्वासाला धक्का लागला होता. आता वाटलं सगळं संपलं. राईस कडी खूप शिल्लक राहिली होती. जर दुकान चालू राहिलं असतं तर कदाचित हे सगळं विकून गेलो असतो. आता प्रश्न या उरलेल्या अन्नाचा होता. करायचं तरी काय? घरी घेऊन जायचं तर फेकून द्यायचं? काहीतरी वेगळं करायचं. अचानक एक विचार आला मनामध्ये, अन्न फेकायचं नाही तर अनाथ आश्रमात जायचं आणि तिथल्या लहान मुलांना हे अन्न द्यायचं. जाताना मनामध्ये वेगळ्याच भावना होत्या. नुकसान झाल्याचं दुःख होतं, पण कुठेतरी मनाला समाधान वाटत होतं. आम्ही अनाथ आश्रमात पोहोचलो. आज माझ्या भाच्याने मला खूप मदत केली होती. व्यवसायात माझं नुकसान झालं, पण माणुसकीत मी खूप श्रीमंत झालो. पैसे परत कमवता येतात, पण कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी संधी रोज मिळत नाही. आज नुकसान झालं नसतं तर मला माणुसकीचा अनुभव मिळाला नसता. म्हणून मित्रांनो, आयुष्यात वाईट दिवस येतात, लोक साथ सोडतात, परिस्थिती विरोधात जाते, पण त्यातूनही आपण चांगलं शोधायचं असतं, कारण प्रत्येक संकटामागे एक शिकवण लपलेली असते. आजचा दिवस कठीण होता, पण हा दिवस कायम लक्षात राहील. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा भावांनो. तुमच्या शुभेच्छा कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर चला, काळजी घ्या. धन्यवाद भावांनो.